नमस्कार मंडळी, गणेशोत्सव नैवेद्य विशेष भाग 7 मध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत गोड आणि कुरकुरीत सगळ्यांचा आवडता नैवेद्य शंकरपाळे. सगळ्यात अगोदर एका पातेल्यात 1 वाटी दूध आणि 1.25 वाटी साखर घेऊन साखर विरघळेपर्यंत गरम करून घेतली. मग त्यात ज्या वाटीने दूध घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटी तूप घेतलं आणि गॅस बंद करून मिश्रण छान थंड करून घेतलं. आता ते मिश्रण एका भांड्यात घेऊन त्यात मावेल तेवढा मैदा आणि चवीप्रमाणे मीठ घालून घट्टसर असं पीठ मळून घेतलं आणि पीठ 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवलं. त्यानंतर एक पिठाचा छोटा गोळा घेऊन आपण ज्याप्रमाणे पोळी लाटतो त्याप्रमाणे लाटून घेतलं. थोडं जाड थिकनेस बघू शकता तुम्ही आणि एक्स्ट्राचा भाग कट करून स्क्वेअरमध्ये शंकरपाळ्या कापून घेतल्या. एका लोखंडी कढईत तेल गरम करून मंद आचेवर त्या शंकरपाळ्या छान आणि खरपूस भाजून घेतल्या. पहा मंडळी, एकदम कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे शंकरपाळे तयार आहेत. हा नैवेद्य परफेक्ट आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता गोड पदार्थ आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.